आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची एकत्रित शिवाजी पार्कवर समारोपाची सभा। महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार। अमित ठाकरेंचा पत्रकारांशी अनौपचारिक बैठकीत संवाद। उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरून देसाई गटात नाराजी। साताऱ्यात झालेल्या 2 वादांवरून देसाई गट नाराज असल्याची चर्चा। शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर उदयनराजेंनी काढलं होतं तैलचित्र। अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अभिजित अडसुळांच्या भेटीला अडसूळ कुटुंबियांकडूनही औक्षण करत स्वागत। राणा दाम्पत्य आणि अभिजित अडसुळांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा। घरी आलेल्याचं आदरातिथ्य करणं ही आपली परंपरा। आम्ही युती म्हणून एकत्र लढतोय। नक्कीच सकारात्मक गोष्टी घडतील। राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया। राणा दाम्पत्याला अक्कल नाही, राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही। आनंदराव अडसूळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट। ठाणे लोकसभेतून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, हेमंत गोडसेंकडून विश्वास व्यक्त। तर नाशिकच्या जागेचा निर्णय 20 मेच्या आधी घ्या, भुजबळांची मागणी। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची उद्या घोषणा होणार। भाजपच्या भागवत कराडांची माहिती। महादेव जानकर किमान लाखभर मतांनी विजयी होतील। महायुतीचे सर्व घटक पक्ष जानकरांच्या पाठीशी। महादेव जानकरांच्या प्रचारासाठी 20 एप्रिलला परभणीत मोदींची सभा।